विजय चौगुलेंनी गणेश नाईकांविरोधात दंड थोपटलेत. मी निवडून येणार असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. माझा महायुतीला तेव्हाच पाठिंबा असेल जेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होणार असतील, असंही त्यांनी ठणकावलंय. सुरुवातीला पक्षांकडून किंवा माहितीकडून दबाव होता निवडणूक लढवायची नाही म्हणून. पण ज्या पद्धतीनं तुम्ही वारंवार बोललात आणि आरोप केलेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हालाही नाही आणि तुमच्या वरिष्ठांनाही कुठेही ग्राह्य धरलं गेलं नाही, त्याच सगळ्या गोष्टी धरून तुम्ही ह्या निवडणुकीत उतरला होतात. आणि ते चित्र दिसलं स्पष्टपणे की विजय चौगुले यांनी खूप जोरात फाईट केलेली आहे. काय वाटतं? हे बघा, शेवटी कायला मला माझा पक्ष इथं वाढवायचा आहे आणि मोठा करायचा आहे. माझ्या पक्षासाठी मला लढणं हे क्रमप्राप्त होतं आणि मी माझा पहिल्यापासून तोच मुवमेंट होती. कारण ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी मुलगा इकडे कमळावरती, पोरगा तिथे तुतारीवरती बघून म्हणजे त्यांनी सत्तेचं म्हणजे स्वार्थासाठी सत्ता म्हणजे आपलं सर्व विक्रीस काढल्यासारखा प्रकार त्यांनी करून स्वार्थ साधण्याचा त्या बाप बेट्याने प्रयत्न केला. भविष्यकाळामध्ये असंच जर राहिलं तर आमचा पक्ष, माझा पक्ष धोक्यात आला असता. माझ्याबरोबर माझे जे 27 नगरसेवक आहेत त्यांचं मुवमेंट उद्या भविष्य त्यांचं ध्यानात आलं असता. म्हणून मी माझ्या लोकांना न जुमानता मी पक्ष फॉर्म भरला आणि आता मी लढाई लढलेली आहे. आता लढाई ही शेवटच्या याच्या घटकात आलेली आहे. आता भाजप, शिवसेना म्हणजे माहितीकडून अनेक असे आमदार आहेत किंवा अनेक असे उमेदवार आहेत ज्यांना संपर्क करायला सुरुवात झालेली आहे. रिझल्ट काय येईल हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. आपल्याला देखील संपर्क झाल्याचं कळतं. नाही बघा, मला कोणाचा संपर्क झाला आणि मला कोण संपर्क सुद्धा करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की विजय चौगुले हा वफादार एकनाथ शिंदे साहेबाचा मनुष्य आहे. म्हणून मला कोण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, समोर काल पण मी बोललो आहे बेंची की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनणार होणार असेल तर माझं पूर्णपणे मी निवडून आल्यानंतर माझं मत एक शिंदे साहेबांना असेल आणि शिंदे साहेबांच्या बरोबर असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवलीकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ऐरोली.